काँग्रेस भवनातून दगड जे आहेत ते भाजपच्या कार्यकर्त्यांवरती भिरकवले गेले आणि त्यानंतर आता मोठा गोंधळ जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। कारण का भाजपचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले होते आणि या आक्रमक कार्यकर्त्यांनी अगदी काँग्रेस भवनाच्या गेटवरती जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता आणि काही प्रमाणामध्ये दगड जी आहेत ती देखील फेकली गेली। त्यामुळे आता हे सगळेजण आक्रमक झालेले आहेत आणि पुणे पोलिसांनी यांना इथून बाहेर जे आहे ते काढलेलं पाहायला मिळतंय। आपण पाहायला मिळतोय की भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक केली गेलेली आहे असं सांगितलं जातंय। या आतमध्ये गाडी दाखवली जाते, त्या गाडीवरती दगडी जी आहेत ती फेकली गेली आणि त्यानंतर आपण हे दृश्य पाहतोय की हे दृश्य म्हणून दिसते आपल्याला की काँग्रेसचे कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत। कारण की या गाडीवरती जी काँग्रेस भवनामध्ये गाड्या लावलेल्या होत्या या गाड्यांवरती दगडफेक जी आहे ती करण्यात आलेली आहे। आता काँग्रेस कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झालेत। काँग्रेसचे शहराध्यक्ष आपण बघतोय की शहराध्यक्ष पुढून चालत येत आहेत आणि या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आता त्यांच्याकडून उत्तर दिले जातील। कारण का भाजपच्याकडून देखील काँग्रेसमधून देखील दगडफेक जी आहे ती केली जाते। आपण पाहतोय की या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देखील आतमधून दगड जे आहेत ते भिरकवले जात आहेत। हे थेट दृश्य पाहतोय। दोन्ही पक्षाकडूनचे कार्यकर्ते जे आहेत ते कमालीचे आक्रमक झालेले आहेत। पहिल्यांदा भाजपकडून दगड आतमध्ये आला आणि हा दगड गाडीवरती फुटला आणि आता काँग्रेसच्या गटातून देखील दगडी जे आहेत ती मारली जात आहेत। पोलीस थांबलेले आहेत, पोलिसांना देखील दगड जे आहेत ते लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे मोठं गोंधळाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होणार आहे आता। कारण का इतर वेळी इतर पक्षांची आंदोलनं होतात त्यावेळी 5-10 मिनिटांमध्ये हे आंदोलन संपवलं जातं, परंतु पोलिसांनी जवळपास तासभर या भाजपच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनासमोर आंदोलन करायची परवानगी दिली। तासभर हे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणा थांबले। पोलिसांनी यांच्यासाठी स्पीकरची साऊंड सिस्टीमची अलॉटमेंट करून दिली आणि त्यानंतर हे सगळं कमालचं चित्र पाहायला मिळत आहे। भाजपचे शहराध्यक्ष या ठिकाणी आक्रमक झालेत, त्यांच्याकडून नगरसेवक असतील इतरांची समजूत काढली जाते। या सगळ्यांना इथून बाहेर घेऊन जायला जात आहे, परंतु 2 ते 3 दगडी जी आहेत ती या ठिकाणी भिरकवली गेली आणि हा मोठा गोंधळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय। भाजपच्या कार्यकर्त्यांना बाहेर घेतलं जात आहे तर दुसरीकडे दगड जे आहेत ते देखील आणखीन या ठिकाणी भिरकवलं जात आहे। आपण पाहतोय की ही दगडी जी आहेत ती या ठिकाणी अजून देखील पडलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे। तुम्ही इतर वेळी सर तुमच्या भूमिकेवरची प्रश्नचिन्ह नाही सर, आता तुमच्या भूमिका प्रश्नचिन्ह आहे। तुम्ही इतका वेळ आंदोलनाला परवानगी दिली होती का सर? सर या आंदोलनाला परवानगी होती का सर? सर हे इतका वेळ भाजपने आंदोलन केलं, इतका वेळ सर भाजपने आंदोलन केलं, या आंदोलनाला परवानगी होती का सर? आपण पाहतोय की दगडफेक दोन्ही बाजूने झालेली आहे आणि भाजपने अशा पद्धतीने हे आंदोलन केलं। भाजपला काँग्रेस भवनासमोर आंदोलन करायची परवानगीच कशी मिळाली? कारण का दगडफेक झालेली आहे, दगडी जी आहेत ती एकमेकांच्या विरोधामध्ये दिलेल्या आहेत, भडकवलेल्या आहेत आणि त्यामुळे गोंधळाचं वातावरण या संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांकडून बाहेर काढलं जात आहे आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीच गळचिपी जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। दुसरीकडे भाजपला रेड कार्पेट टाकल्यासारखं अगदी काँग्रेस भवनासमोर बसवलं गेलं। अगदी काँग्रेस भवनासमोर 1.5 तास भाजपला आंदोलन करायची परवानगी दिली गेली, साऊंड सिस्टीम लावण्यात आली, त्यामुळे हा सगळा गोंधळ विज्युअल घे या ठिकाणी अगदी डोकी फोडलेत, लोकांची दगडी लागून काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं मोठा दगड संरक्षणामध्ये भाजपच्या गुंडांनी एक केलं आंदोलन, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा ही आमची मागणी आहे। जो पोलीस अधिकारी आहे त्याला निलंबित करा। पोलिसांबरोबर देखील हुज्जत करतायत। पत्रकारांचे हल्ले झाले, पत्रकारांना दगड लागले, पत्रकारांच्या ही परंपरा नाही। भारतीय जनता पार्टीने पोलिसांना या ठिकाणी गुंडगिरी केली आहे।
अशा पद्धतीचं आंदोलन हे आजपर्यंत सिद्धेश अगदी बरोबर आहे, कारण का या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आपण पाहिलं की दगडफेक झालेली आहे. अगदी तरुणांची डोकी जी आहेत ती फुटलेली आहेत. आपण पाहतोय की हा रक्ताने भरलेला तरुण जो आहे तो पाहायला मिळतोय. अगदी त्याच्या हातामध्ये असलेला रुमाल जो आहे तो पूर्णपणे रक्ताने भरलेला आहे. अरे पडलं. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये हे डोळे असे आणि कार्यकर्त्यांवर दगडफेक झाली. रक्तबंबाळ होऊन चाललेल्या गाड्या फोडल्यात. हा अत्यंत घाणेरडा आणि आक्षेपार्ह बाब आहे असं माझ्या सरकार वाटतंय. किती वर्ष तुम्ही आंदोलन करताय? पहिल्यांदा असं आहे की काँग्रेसने आपल्या स्वतःच्या कॅम्पसमध्ये आंदोलनाला प्रोटेस्ट केलं. असं असताना ज्या पद्धतीने यांनी जे काही चुकीचं केलंय हे निश्चित या ठिकाणी भाजपचा या पुण्यात दहशतवाद वाढलाय हे या ठिकाणी आंदोलन केलं. पोलिसांचा दोष नाही का? त्यांनी 2 तास पुणे पोलिसांची चूक आहे. पुणे पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिलंय, संरक्षण दिलंय, म्हणून हा प्रकार घडला. तासभर बसायला त्यांना परवानगी दिली, साऊंड सिस्टीम लावली. 2 तास झाले भाजपने या ठिकाणी तळ ठोकून आहेत, पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही आणि उलट एक मुख्य रस्ता या ठिकाणी अडवून ठेवलाय. असा असताना पुणे पोलिसांचा प्रकार हा बेजबाबदारपणाचा आहे. दादा तुमची आंदोलन 15 मिनिटात आटवली जातात. दीड 2 तास मागचे 2 तास झाले, 11 वाजल्यापासून हे आंदोलन चालू आहे आणि असं असताना पुणे पोलीस त्यांना संरक्षण देत आहे. त्याच्यामुळे पुणे पोलीस आजच्या या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या एक महिला कार्यकर्त्यांनी एका पुरुष कार्यकर्त्याचं डोकं फोडलंय. मागे बघताय गाड्या फोडलेल्या आहेत. अशा प्रकारचा दहशतवाद आमच्या कॅम्पस मध्ये होतोय. हे या ठिकाणी तुम्हाला आतमध्ये कोणी कोंडलं? आणि आतमध्ये पोलिसांनी कोंडलं. पोलिसांनी दगडफेक होताना आमच्या कार्यकर्त्यांना ढोकलून मागे नेलं. आणि या ठिकाणी जे लोकमतची पत्रकार आणि 2-3 जे पत्रकार आहेत ते इथं बाईट घेत असताना त्यांच्यावर पण दगडफेक झालेली आहे. म्हणजे पोलिसांनी या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. आजपर्यंत पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचा आणि ह्या कधी झालं नव्हतं. आणि या घाणेरड्या प्रकारामध्ये पुण्याच्या महापौर सुद्धा या सगळ्या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये संरक्षणामध्ये या सगळ्या प्रकरणात पुण्याच्या नवीन महापौर सुद्धा सहभागी आहेत. हे पुणेकरांचा दुर्दैव आहे. पुण्याच्या महापौरांनी कधीही आंदोलनात सहभाग घेतला नव्हता, पण आजच्या दगडफेक प्रकरणात सुद्धा पुण्याच्या महापौर नागपूर येताही होत्या. ही सध्या सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा पुण्याच्या महापौरांचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पोलिसांनी केली का कोणी केली? पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी, गुंडांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर दगडफेक केली. काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले. एवढंच नव्हे तर काँग्रेस भवनच्या आवारामध्ये लोकमत, वृत्तवाहिनी आणि इतर वर्तमानपत्राचे जे रिपोर्टर होते त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केलेली आहे. आम्ही आमच्या गाड्या सिद्धेश आपण पाहतोय की हे दृश्य पुण्यातील काँग्रेस भवनातले आहेत. काँग्रेस भवनामध्ये दगडफेक जी आहे ती दोन्ही बाजूने झालेली पाहायला मिळते, कारण का भाजपने काँग्रेस भवनासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतलेला होता आणि आता अशा पद्धतीने दगडफेक जी आहे ती झालेली पाहायला मिळते. पहिल्यांदा भाजपच्या बाजूने 1-2 दगड जे आहेत ते भिरकवले गेले, काही गाडी फुटली गेली. त्यानंतर एका तरुणाच्या डोक्यामध्ये तो एक दगड लागला. तो काँग्रेस भवनामध्ये असणारा तरुण अक्षरशः रक्ताने भरलेला आहे आणि त्याला आता दवाखान्यात देखील नेण्यात आलेला आहे. आणि दोन्ही बाजूने दगडफेक झाल्याचं पोलिसांचं सध्याच्या प्राथमिक दृष्ट्या म्हणणं आहे. परंतु सध्याच्या घडीला पोलिसांनी या भाजपच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलेला आहे, परंतु या बाजूने जी आहे ती संपूर्ण दगडफेक झाली. या बाजूला असलेली गाडी जी आहे ती एक गाडीवरती हा दगड भिरकवला गेला. एका तरुणाच्या डोक्यामध्ये जो आहे तो हा दगड लागला आणि पोलिसांच्या या सगळ्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्पन्न केलेलं आहे. आपण ही दृश्य पाहतोय, काँग्रेस भवनातली ही दृश्य आहेत. काँग्रेस भवनामध्ये आक्रमक पवित्रा या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे आणि थेट पोलिसांना त्याचा दोष दिलेला आहे, कारण का ज्या पद्धतीने काँग्रेस भवनासमोर तासभर ठिय्या जो आहे तो या भाजप कार्यकर्त्यांनी मांडलेला होता. त्यांना साऊंड सिस्टीम अवेलेबल करून दिलेली होती आणि बराच काळ हा गोंधळ पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सुरू होता. त्यामुळे पोलिसांच्या या संपूर्ण भूमिकेवरती प्रश्नचिन्ह जे आहे ते सध्याच्या घडीला निर्माण केलं जात आहे. नेमकं हे कार्यकर्ते कुठून आले होते, कारण का दोन्ही बाजूने दगडफेक जी आहे ती झाली होती. आतमध्ये जे नेते बसलेले होते, उपस्थित होते, त्यांच्यावर दगडफेक ही जरी केला असलं तरी भाजप कार्यकर्त्यांनी जाणून बुजून 2 ते 3 वेळा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता. आणि याच्या माध्यमातून आपल्याला समजतंय की किती मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं घडलेलं आहे, किती मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं आंदोलन जे आहे ते झालेलं होतं. आणि आता आपण काँग्रेस भवनामध्ये आहोत. इथेच हे कार्यकर्ते होते ज्या कार्यकर्त्यांना दगड जे आहेत ते बाहेरून आलेले लागलेले आहेत. आणि भाजपने अशा पद्धतीने आंदोलन करणं, भाजपने अशा पद्धतीने दगडफेक करणं मुळीच उचित नाही आहे. आपण काँग्रेसची भूमिका जी आहे
ती नेमकी काय आहे हे जाणून घेणार आहोत. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आपल्यासोबत आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आपल्यासोबत आहेत. करण्याचा अधिकार आहे. ह्या पद्धतीने हमला करण्याचा नाही. हे एक हिजड्याप्रमाणे आंदोलन केलेले, दगड मारलेली आहेत. आंदोलन करा ना. ज्या पद्धती महिलांना लागलेली दगड, कोणत्या विषयावर? फक्त दिशाभूल. गाल बोट लागले. महापौर तिथं असताना संरक्षण दिलं, त्याला काय संरक्षण दिलं? अरविंदजी, आपण पाहतोय की अरविंद शिंदे यांनी ही भूमिका मांडलेली आहे. पोलिसांवरती हे सगळं खापर फोडणार आहे, कारण का ज्या पद्धतीने या आंदोलनाला परवानगी देण्यात आली, हे आंदोलन घडलं आणि यामध्ये नेमकं दोषी कोण, आता असा प्रश्न जो आहे तो पडणार आहे.